नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये भेटणार आहेत। पण यासाठी कोणत्या महिला ह्या फॉर्म भरू शकतील व तसेच कोणत्या महिला यासाठी पात्र असतील आणि कोणत्या महिला यासाठी अपात्र असतील, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता GR नुसार जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर या वयोगटात कोण कोण आहे, तर महिला ही विवाहित असली पाहिजे, म्हणजेच लग्न झालेली महिला यासाठी अर्ज करू शकते। तसेच जी महिला विधवा आहे तर ती सुद्धा यासाठी अर्ज करू शकते। तर महिला ही घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, ज्याचं लग्न झालं नाही आणि ज्या मुली आहेत तर त्या अर्ज करू शकणार नाहीत, ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर झाली पाहिजे। त्यानंतर या योजनेअंतर्गत जी काही महत्त्वाची पात्रता आहे ती आपण पुढील प्रमाणे बघू। तर मित्रांनो, लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे। तर जी महिला आहे तिचे लग्न झालेले पाहिजे किंवा ती विधवा असेल, घटस्फोटित असेल आणि निराधार असेल, यापैकी कोणतीही महिला या योजनेसाठी पात्र असेल। तसेच वय तुम्हाला सांगितले आहे की 21 वर्षानंतरचे आणि 60 वर्ष अगोदर ज्याचे वय आहे ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे, म्हणजेच 2.5 लाखापर्यंत उत्पन्न हे लागणार आहे, म्हणजेच 2.5 लाखापर्यंतच व त्यापेक्षा कमी उत्पन्न ज्याचे आहे ते यासाठी अर्ज करू शकणार आहेत। आणि बँकेचे पासबुक असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, यासाठी अपात्र महिला कोण आहेत, म्हणजेच कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असणार आहेत, अशा कोणत्या महिला आहेत ज्या फॉर्म भरू शकत नाहीत, तर ते आपण पहिले क्लिअर करू। तर मित्रांनो, ज्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। ज्या महिला ITR भरतात, म्हणजेच आयकरदाता आहेत, त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत। तसेच ज्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये जे कायम कर्मचारी आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, सरकारी विभागात काम करतात, मंडल विभागात काम करतात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत काम करतात किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत किंवा बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले किंवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी, हे जे काही सर्व मी तुम्हाला सांगितले आहे, तर तुमच्या फॅमिलीमध्ये यापैकी कोणी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार नाहीत, तर तुम्ही यासाठी अपात्र आहेत। तर यानंतर चौथा पॉईंट पहा। तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर यासाठी त्या महिला पात्र नाहीत। जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेतला असेल, जर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळत असेल तर ती महिला यासाठी फॉर्म भरू शकणार नाही, तर ती महिला यासाठी अपात्र आहे। तसेच संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, तर याही योजनेअंतर्गत तुम्हाला 1,500 रुपये भेटत असतील तर ती महिला यासाठी अपात्र आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मित्रांनो, तुम्ही PM किसान योजनेचा लाभ आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्ही यासाठी अपात्र आहेत आणि तुम्हाला जी पेन्शन चालू आहे त्याला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकते। तर मित्रांनो, ज्या काही पात्रता आहेत त्या नीट वाचून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तसेच कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, तर या कुटुंबातील कोणीही सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तसेच तुमच्या फॅमिलीमध्ये जे कोणी सदस्य आहे ते भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, तरी तुम्ही अर्ज करू शकणार नाहीत, तुम्ही यासाठी अपात्र ठरू शकतात। तसेच पुढे ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे म्हणजेच 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे तर ते अर्ज करू शकणार नाहीत, म्हणजेच जी काही जमीन आहे ती 5 एकरच पाहिजे। जर तुमच्या कुटुंबामध्ये जमीन ही 5 एकरपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ
घेऊ शकतात. त्यानंतर शेवटचा पॉईंट म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहे, ज्या फॅमिलीमध्ये 4 व्हीलर असेल त्या कुटुंबातील कोणीही सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. पण फक्त तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, हे काही ज्या पात्रता आहे त्या तुम्ही नीट वाचा आणि समजून घ्या. मित्रांनो, यामध्ये जे काही पात्रता आहे तेव्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही अपात्र असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तर मित्रांनो, या योजनेची शेवटची तारीख 15 जुलै अशी सांगितलेली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.